नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. आज आपण फक्त 2-3 साहित्य वापरून मस्त अशी बाजारात मिळणारी मिठाई घरच्या घरी बनवणार आहोत. गॅसवर पातेलं ठेवलं आहे. यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतली आहे. आता साखरेच्याच वाटीने 3 वाट्या पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे. गॅस पेटवून घ्यायचा आहे. आपण आज घरच्या घरी मस्त असा रसगुल्ला बनवणार आहोत. रसगुल्ल्याचा पाक गुलाबजामच्या पाकापेक्षा पातळ असतो. म्हणजेच साखर विरघळली आणि थोडासा चिकटपणा आला की आपला पाक तयार झालेला आहे. 5-7 मिनिटे हा पाक मी उकळून घेतला आहे. यामध्ये 2-3 चमचे दूध घालून घ्यायचे आहे. दुधामुळे काय होते तर साखरेमध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो फेसामध्ये वरती येतो आणि मग गाळणीच्या साहाय्याने किंवा चमच्याने हा फेस काढून घ्यायचा आहे. हा पाक अजिबात घट्ट करायचा नाही आहे. पाकाला थोडासा चिकटपणा आला की गॅस बंद करून घेतला आहे. आता येथे मी अर्धा लिटर गाईचे दूध घेतले आहे. दूध आधी एकदा गरम करून घेतले होते. आता पुन्हा गॅस पेटवून दूध चांगले उकळून घ्यायचे आहे. दूध फाडण्यासाठी येथे मी 2-3 चमचे व्हिनेगरचा वापर करत आहे. येथे तुम्ही दूध फाडण्यासाठी लिंबू किंवा ताकाचा सुद्धा वापर करू शकता. व्हिनेगर टाकल्यानंतर गॅस चालूच राहून द्यायचा आहे आणि दूध व्यवस्थित फाडून घ्यायचे आहे. त्यानंतर एका बोलवर अशा प्रकारे रुमाल ठेवून घेतला आहे. त्यामध्ये या मिश्रणातले पाणी काढून घ्यायचे आहे. मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये घालून मिश्रण थंड करून घेत आहे. मिश्रण थोडेसे थंड झाल्यानंतर आता बाउलमधले पाणी टाकून देऊन त्यावर पुन्हा हा रुमाल ठेवून मिश्रण 2-3 वेळा नॉर्मल पाण्याने अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहे. बाउलमधले पाणी टाकून द्यायचे आहे. यामुळे व्हिनेगरचा किंवा लिंबाचा वास मिश्रणामध्ये राहणार नाही. अशा प्रकारे 2 वेळा हे पनीर धुवून घ्यायचे आहे आणि पाणी टाकून द्यायचे आहे. आता पनीरमधलं सर्व पाणी अशा प्रकारे घट्ट पिळून घ्यायचे आहे. रुमालाला
घट्ट पीळ देऊन त्यावर जड काहीतरी वस्तू ठेवून द्यायची आहे. त्यामुळे यातले एक्स्ट्राचे पाणी निघून जाईल. 10 मिनिटे अशा प्रकारे हे पनीर ठेवून घेतले आहे. आता एका ताटाला साजूक तूप लावून घेतले आहे. त्यावर हे पनीर ठेवून हे पनीर चांगले मळून घ्यायचे आहे. पनीर 10 मिनिटे चांगले मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे आहे. यामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट आपण मिक्स करणार नाही. पनीर चांगले मळून घेतल्यामुळे रसगुल्ले छान फुगतात. हाताच्या तळव्याच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे पनीर छान मळून घ्यायचे आहे. पनीर चांगले मळून झाले आहे हे कसे ओळखायचे? तर हे पनीर ताटाला चिकटणार नाही आणि याला तूपसुद्धा सुटलेले असेल. रसगुल्ला बनवताना ही कृती फार महत्त्वाची आहे. पहिले तर पनीरमध्ये जास्त पाणी ठेवायचे नाही आणि दुसरे म्हणजे मिश्रण चांगले मळून घ्यायचे. आता आपल्याला ज्या आकाराचे रसगुल्ले बनवायचे आहेत त्याप्रमाणे आपण मिश्रण घेऊन हातावर अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत. वेळ वाचावा आणि झटपट आपले रसगुल्ले तयार व्हावेत म्हणून येथे मी एक ट्रिक वापरली आहे. आपण आधी जो पाक तयार करून घेतला आहे त्यातला अर्धा पाक मी काढून बाजूला ठेवला आहे. म्हणजे तो पाक रसगुल्ले बनवेपर्यंत थंड होईल आणि रसगुल्ले त्यामध्ये घालता येतील. आणि अर्ध्या पाकामध्ये आपण रसगुल्ले उकळवून घेणार आहोत. हा जो अर्धा पाक आपण पातेल्यामध्ये ठेवलेला आहे यामध्ये अर्धा ग्लास साधं पाणी घालून घेतलं आहे. त्यामुळे काय होईल तर रसगुल्ले शिजताना हा पाक आटला जाईल आणि पुन्हा पहिल्यासारखा पाक होईल. म्हणजे रसगुल्ल्यांसाठी पुन्हा पुन्हा वेगळा पाक बनवायची गरज पडणार नाही. आता यामध्ये एक एक करून रसगुल्ले सोडून घेतले आहेत. गॅस मध्यम किंवा मोठा करून हे रसगुल्ले 8 ते 10 मिनिटे छान शिजवून घ्यायचे आहेत. गरजेनुसार गॅसची फ्लेम कमी जास्त करू शकतो. रसगुल्ले खूप जास्त शिजवायचे नाहीत. त्यामुळे रसगुल्ले कडकसुद्धा होतात आणि त्यांचा आकारसुद्धा कमी होतो.
पाहू शकता रसगुल्ले किती छान फुगलेले आहेत. रसगुल्ले लगेच फुगल्यासारखे दिसत असले तरीसुद्धा 5 ते 7 मिनिटे मोठ्या गॅसवर हे रसगुल्ले शिजवून घ्यावेत. आता आधी तयार करून ठेवलेला अर्धा पाक या बाउलमध्ये मी काढून घेतला आहे. हा पाक व्यवस्थित थंड झालेला आहे. आता रसगुल्ल्याचा गॅस येथे मी बंद करून घेतला आहे. एक एक करून आता मी रसगुल्ले या पाकामध्ये घालून घेणार आहे. पाहू शकता किती सुंदर फुगलेले जाळीदार रसगुल्ले तयार झाले आहे. रसगुल्ले उकळून घेतलेला पाक थंड झाल्यानंतर आपण या पाकामध्ये ॲड करू शकतो. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका.